नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपलं संस्कृती आर्ट फेस्टिवल 2024 जे आहे ठाणे उपवन तलावाची इथे। आणि आता मंडळी आम्ही तिथे आता पोहोचलेलो आहोत। समोर आपण बघू शकता उपवन तलाव आणि तिथलं हे फेस्टिवल। तर आता इथून आता आम्ही आतमध्ये आलेलो आहे। थोडी ट्रॅफिक आहे, तर निखिल गेला गाडी पार्क करायला। आम्ही उतरलो सगळे मंडळी इथे। मस्तपैकी सुरेख लाइटिंग केलेली आहे आणि इथून आता सुरुवात होते या पूर्ण आर्ट फेस्टिवलची। तर लेफ्ट हँड साईडला तुम्ही बघू शकता तिथे खूप सारे राईड्स आहेत, प्रचंड गर्दी आहे आणि सगळीकडे मस्तपैकी रोषणाई केलेली, खूप छान वाटते। कौन सा ये वाला आहे गिरवान? कुठे आलास तू? उपवन फेस्टिवलला आलेला आहे गिरवान। अर्चना तर मंडळी इथे पोलीस बंदोबस्त देखील जबरदस्त होता आणि लोकांच्या सुरक्षिततेची काळजी खूप छान प्रकारे ते घेत होते। तर मंडळी सगळीकडे मस्तपैकी लाइटिंग होती, तर असं वाटत होतं जणू काही दिवाळीच आहे। आणि ही सगळी छान लाइटिंग बघून आम्हा सगळ्यांना खूप छान फील येत होतं। तर मंडळी चला आता आपण आतमध्ये जाऊन फेरफटका मारून येऊयात आणि आता बघूयात इथे शॉपिंगसाठी खूप विविध प्रकारचे इकडे स्टॉल्स लावले होते। रस्त्यावर देखील काही मंडळी आपलं सामान विकण्यासाठी बसलेली होती। विविध प्रकारचे स्टॉल्स म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातल्या गरजेच्या वस्तू, जसं आता समोर आपण बघतोय काही इथे विविध प्रकारच्या मॅट्स, त्याच्यानंतर ते कलीन वगैरे म्हणतात असं काहीतरी। तर म्हणजे ओव्हरऑल असं छान वाटत होतं, सगळीकडे अशी लाइटिंग आणि विविध प्रकारचे स्टॉल्स। आता इथे लेफ्ट हँड साईडला आपण बघतोय बुक स्टॉल लागलेला आहे। चला थोडंसं पुढे जाऊया आता इकडे लेफ्ट हँड साईडला काही खेळणी आहेत लहान मुलांच्या, म्हणजे टेडीज वगैरे दिसतात आता आपल्याला। कुल्फी खाणार का तू? विविध प्रकारची लोणची इथे विकायला ठेवलेली होती, खूप छान वाटत होतं, तोंडाला पाणी सुटलं अगदी। विविध प्रकारचे मुखवास देखील इथे विकायला ठेवले होते आणि हे चटरपटर आयटम्स म्हणजे पापड देखील इथे विकायला ठेवले होते। मुरमुरे, नमकीन, महिलांचं आवडीचे ज्वेलरी देखील इथे विकायला ठेवली होती। टॅरो कार्डच्या मार्फत भविष्य देखील इथे सांगत होते आणि विविध प्रकारचे स्टोन्स देखील इथे विकायला ठेवले होते। या कॉलिन्स बघून असं वाटलं म्हणजे ते अलादीनची आठवण झाली। नॉन अल्कोहोलिक बिअरची मजा काही मंडळी लुटत होती आणि इथे सगळे खट्टे मिठे आयटम्स विकायला होते। म्हैसूरचं स्पेशल चायनीज इथे विकण्यासाठी काही मंडळी आली होती आणि त्याचा मस्तपैकी आस्वाद काही मंडळी घेत होती। गोळा देखील इथे होता, त्या गोळ्यावर देखील काही मंडळी मस्तपैकी तुटून पडली होती। समोर दिसते कॉफी कार्ट, इथे विविध प्रकारच्या कॉफी उपलब्ध होत्या, त्याचा देखील आस्वाद सगळी मंडळी घेत होती। तर मंडळी आता आम्ही आलेलो उपवन तलावाच्या मिडल पोर्शनच्या इथे आणि आता इथे देखील आतमध्ये आपण जाऊन बघूयात। तर आता मी जात आहे आतमध्ये देखील इथे बघा सगळीकडे मस्तपैकी लाइटिंग केलेली आहे, छान वाटतंय। वा गिरवान बघ काय काय इकडे, काय काय किड्स गेम झोन आहे इकडे गिरवान। वो मस्त मस्त गाडी गिरवान, मस्त मस्त गाडी दिसते ना।
ही राईड बघून गोल गोल पाणी मिठा मिठा पाणी या गाण्याची आठवण झाली. तुला बसायचं याच्यामध्ये? झुक 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 अकीन गाडी धुरांच्या रेखा हवेत काढी. हाय रिदान, कंजस्टेड होते का रे? 100 रुपीज. रिदान. तर मंडळी हा आहे संपूर्ण उपवन तलावाचा हा व्ह्यू. समोर आपण बघू शकतो आकाश पाळणा आणि विविध प्रकारच्या राईड्स आणि सभोवताली पूर्णपणे मस्तपैकी लाईटिंग केलेली आहे पूर्ण तलावाच्या समोर. इथे समोर आपण बघू शकतो जय श्रीरामचं मस्तपैकी असं नाव लाईट्समध्ये लिहिलेलं आहे. खूप छान वाटत आहे आणि त्या पूर्ण प्रकाशाचं जे प्रतिबिंब पाण्यात जे पडतंय ते एक अतिशय विलक्षण वाटत होतं. जय श्रीराम, जय जय श्रीराम. तर इतकं छान वाटत होतं. नयनरम्य असा हा परिसर आणि हे दृश्य अगदी डोळ्यात सामावून घेण्यासारखं होतं. वाव, खूप छान वाटत होतं. मस्त मजाच आली आम्हाला. तर मंडळी आमची नजर पडली तंदूर वडापाव इथे. मग लागलेली होती खूप भूक. आलो आहे आता तंदूर वडापाव खाण्यासाठी. मस्तपैकी गरमागरम तंदूर वडापाव बनवण्याची प्रक्रिया चालू आहे आता किचनमध्ये. तर अर्चना आता ट्राय करते तंदूर वडापाव. चांगला आहे का? मग आम्ही देखील दनादन ऑर्डर दिली आणि मस्तपैकी त्याचा आस्वाद घेतला. मी सारे खवय्ये कॅटेगरीतील लोकांसाठी इथे पूर्णपणे पर्वणीच होती. विविध प्रकारचे फूड स्टॉल इथे लावले होते. त्याच्यामुळे काय खावं आणि काय नाही खावं असा प्रश्न पडत होता. सगळ्या स्टॉलवर आम्ही व्हिजिट देत होतो आणि जे जे काही चांगलं वाटत होतं ते आम्ही टेस्ट करून पुढे सरकत होतो. महिलांसाठी विविध प्रकारचे कपडे, मुरमुरे, पापड. समोर आता आपण बघतोय इथे केरला हलवा, फुटवेअर्स. इथे आर्टिफिशियल फ्लावर्स होते. राजस्थानी लोणचे, मस्तपैकी थंडीत थंडगार कुल्फी. पुन्हा समोर महिलांच्या खरेदीसाठी खूप विविध प्रकारच्या वस्तू. मस्तपैकी ह्या काकींकडे खरवस उपलब्ध होता. गाईपासून बनलेला म्हशीपासून बनलेला. आम्ही तो मस्तपैकी टेस्ट केला आणि आमच्यासोबत पॅकेट घेतलं. छान होता. छान किती दिसते फुलपाखरू. तर मंडळी आता आम्ही सारे खवय्ये आलेलो आहोत मंचुरियन खाण्यासाठी. मंचुरियनची ऑर्डर दिली. मंचुरियन आम्ही सगळे मस्तपैकी तुटून पडलो. पुढची डिश मस्तपैकी पॅटॅटो चाट. तर मंडळी आता आम्ही आलेलो दिल्ली चाट खाण्यासाठी आणि इथे आता आम्ही ऑर्डर दिली आलू टिक्की चाटची. मस्तपैकी ते प्रिपेअर होते आणि आता त्याचा देखील आस्वाद घेते बायको. मस्तपैकी फर्स्ट गरमागरम बाईट खाल्लेला आहे आणि छान प्रतिक्रिया पुन्हा एकदा. अर्चना काय घेऊन आली? वा मंडळी, मस्तपैकी आता आम्ही ओपन फेस्टिवल आता एन्जॉय केलं आहे आणि आता मस्तपैकी कालागट्टाचा आम्ही घेतो आस्वाद. विधान पायनॅपल. विधान कसं आहे? काला नाही, कालागट्टा नाही, जर काय पायनॅपल आहे. मधू, जिजा, निखिल मस्त फुलवान एकदम मस्त. धमाल धमाल. चिकू गिरवाना दे तो मेरे को. लेना तर मंडळी समोर
छत्रपती शिवाजी महाराजांची जी सुरेख मूर्ती आणि त्यांचं दर्शन झालं, खूप छान वाटलं. तर बोला मंडळी, छत्रपती शिवाजी महाराज की जय.